Hare
हॅलो. नामवाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वता, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल. निळा मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल. समचरण सोजम सांद्र नीला बुदावम, जगन्वीत पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी महाला कंदरं कंजनेत्रं,
सदैनौल्हासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंग कर प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशु केली स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री गुरुचरण श्री गुरूंचे तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्फुर्ति प्रदेशम विगीन्द्राणि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो नारायणाय पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवा
16व्या शतकात एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी राजा शोभा जन्मला. घडविले स्वराज्य जाणे सुखावली प्रजा, परमपुत्र माते समान होता आमचा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, विसरणार नाही राजवंदन तुम्हा करण्याला. मनोजो मारुती तुल्य वेगम, जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठं, वाताजुवानुरित्य मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक नामवाचे श्रवणी कीर्ती पावली चित्ते समान. काळ सार्थक केला त्यांनी दरिला म्हणे विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचे एकनिष्ठ शिष्य निवळोबराय महाराज यांचा असून उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला 4 चरणाचा अभंग आहे. कीर्तनाला सुरू करण्याच्या अगोदर थोडासा अल्पच परिहार देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा की गेले 44 वर्षांनी आताच चालू असलेलं 45 चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटीला आली ते माझे परम भाग्य समजतो. आणि ज्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झाली, ज्यांना मला इथं आमंत्रित केलं ते म्हणजे आपल्या गावचे समस्त आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, त्यांचेही मी आभार मानतो. आपल्या कार्यक्रमाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सर्व नियोजन अतिशय सुंदर आहे. सुंदर असा मंडप आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, डेकोरेशन असेल, मृदंगाचार्य असतील, मृदंगाचार्य आपले माऊली महाराज, संकेत महाराज, गायनाचार्य जयवंत काका, परत हे शंकर पंढरी महाराज, हे दत्ता महाराज, माधव महाराज, यश महाराज, सर्व स्थानकरी, विनेकरी, या सर्वांचे मी आभार मानतो. खाली बसलेले, उभे बसलेले, खाली बसलेले, उभे असलेले, जवळ बसलेले, लांब बसलेले, या सर्वांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. या अभंगामध्ये निळोबराय वर्णन करतात. कोणाचं वर्णन करतात आणि काय वर्णन करतात, वर्णन नेमकं काय केलेलं आहे आणि वर्णन नेमकं कोणाचं केलेलं आहे, असे 2 प्रश्न या अभंगात आहेत. पहिलं उदाहरण निळोबराय महाराज वर्णन करतात, तर कोणाचं वर्णन करतात आणि काय करतात, वर्णन नेमकं काय केलेलं आहे, वर्णन नेमकं कोणाचं केलेलं आहे, मग नेमकं निळोबराय कोणाचं वर्णन करतात. तर लक्षणावृत्तीने त्यांचं चिंतन करावं लागतं की वर्णन त्यांच्याकरिता आहे. हे वर्णन निळोबराने त्यांचं केलं. निळोबराय म्हणतात, ज्यांना आपल्या आयुष्याचा काळ सार्थ केला, ज्यांना आपलं आयुष्य सार्थ बनवलं, आयुष्याचा काळ सार्थ केला, ज्यांना आपलं जीवन कृतार्थ बनवलं ना, या अभंगामध्ये निळोबराय त्यांचं वर्णन चिंतन सांगतात. काळ सार्थक केला त्यांनी. ऐका, प्राप्ती आणि प्राप्तीचं ज्ञान असे 2 प्रकार आहेत. प्राप्ती हा एक भाग आहे आणि प्राप्तीचं ज्ञान हा एक भाग आहे. साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर काहींना प्राप्तव्य प्राप्त असतं पण प्राप्तव्याचं ज्ञान मात्र नसतं, तर काहींना प्राप्तव्याचं ज्ञान प्राप्त असतं पण प्राप्तव्य प्राप्त नसतं. याच्यामध्ये जर विकल्प केला तर किती प्रकारात तयार होतो? 4 प्रकारात तयार होतो. त्यातला पहिला वर्ग असा आहे, त्यांना प्राप्तव्य प्राप्त आहे पण प्राप्तव्याचं ज्ञान मात्र नाही. दुसरा वर्ग असा आहे, त्यांना प्राप्तव्याचं ज्ञान प्राप्त आहे पण प्राप्तव्य प्राप्त नाही. तिसरा वर्ग असा आहे, त्यांना प्राप्तही प्राप्त आणि प्राप्तव्याचं ज्ञान प्राप्त. चौथा वर्ग असा आहे,
त्यांना प्राप्तही प्राप्त नाही, प्राप्त ज्ञानही प्राप्त नाही. कळालं का तुम्हाला? अहो म्हणा, कळालं नसेल तर असू दे, तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगतो. विठाला ज्यांना मिळालं पण कळालं नाही तो कुणाचा वर्ग? तुमचा आमचा वर्ग. ज्यांना कळालं पण मिळालं नाही तो स्वर्गातील देवांचा वर्ग. ज्यांना कळालंही आणि मिळालंही तो साधू संतांचा वर्ग. ज्यांना कळालंही नाही आणि मिळालं नाही तो पशु पक्ष्यांचा वर्ग, म्हणजे जनावर आवडवर. विठाला पशूंना तो मिळालाही नाही आणि त्याचं ज्ञानही नाही. का? कारण त्यांची काही तक्रारही नाही. स्वर्गातील देवा साधू संतांचा जर विचार केला तर त्यांना प्राप्ती आहे, आणि जे मिळालं त्याचं यथार्थ ज्ञान आहे. स्वर्गातील देवाधिकांचा जर विचार केला तर स्वर्गातील सर्व देव अमृतपान करून अमर झाले. त्या सर्व देवांना या नरदेहाचा महिमा कळतो, त्यांना या देहाचं महत्व कळालं, पण त्याला मिळालं नाही. तसाच महाराजांचा एक अभंग आहे. स्वर्गी मृत्यू लोके भावा जन्मा मातिवा इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. अरे विष्णू पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की स्वर्गातील सर्व देव एकत्र बसून कशाची चर्चा करतात. तर ऐका, ज्यांना मृत्यू लोकांमध्ये मनुष्य जन्म मिळाला ना ते भाग्यवान आहेत. आस करती ब्रह्मादिक जे पुण्या वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. ज्यांना मृत्यू लोकांमध्ये मनुष्य जन्म मिळाला ना ते भाग्यवान आहेत, धन्य धन्य. त्यांच्याकरिता दुरुक्ती केली, एकच शब्द दोनदा वापरला. वास्तविक शास्त्रामध्ये दुरुक्ती हा दोष आहे, पण दोष पत्करून धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. गायंती देवाय किलगीत कानी धन्यास्तु ते भारत भूमी भागे स्वर्गाप वर्गाप स्पर्धेतु भूत भवन्ति भूय पुरुषा सुरत्वा. अरे दैवत्वाला प्राप्त झालेले सर्व लोक चर्चा करतात कशाचे? धन्यास्तु ते भारत भूमी भागे. हा मृत्यू लोक धन्य आहे, आणि हा मृत्यू लोकांमध्ये मनुष्य प्राप्त झाला ना त्यापेक्षाही मोठं भाग्य आहे. याचा अर्थ असा की स्वर्गातील देवांना कळालं पण मिळालं मात्र नाही. विठाला तुमचं आमचं फार मोठं दुर्दैव, आपल्याला मिळालं पण कळालं नाही. आता काय खाली बसले लोक म्हणजे महाराज की तुम्ही कसं काय ठरवता आम्हाला कळालं नाही. तर काही गोष्टी अनुमान प्रमाण ठरवावे लागतात. यत्र यत्र तुम तत्र तत्र वन. ज्या अर्थी डोंगराच्या बाजूने दूर दिसतो त्या अर्थी ते वनही म्हणजे अग्नी असताच पाहिजे. यालाच म्हणतात अनुमान प्रमाण. ज्या अर्थी त्या अर्थी. ज्या लोकांच्या जीवनात असं चाललंय कसं देवधर्म सांडी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे. देवधर्म सोडून लोक विषयाच्या मागे लागलेत रे. विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. देवधर्म सोडून लोक विषयाच्या मागे लागलेत. प्रत्येक जण विषयामध्ये मग्न होत चाललंय.
पंच विषयांच्या आधी होत चाललाय, पंच इंद्रियांच्या आधी होत चाललाय. तरी स्पर्श आणि शब्द रूप रस गंधू हा विषय पंचविधू ज्ञानेंद्रियांचा. अरे कोणी कोणत्या तर कोणी कोणत्या विषयामध्ये अडकत चाललंय, कोणी रूप विषयामध्ये अडकत चाललंय, तर कोणी रस, तर कोणी गंध, तर कोणी स्पर्श, तर कोणी शब्द. अशा 5 प्रकारची उदाहरणं महाराज या अभंगात देतात. पहिलं उदाहरण महाराज रूप विषयाचं देतात. पतंग हा रूप विषयामध्ये अडकला आणि त्याने स्वतःचा प्राण गमावून बसला. पतंगा दिपे आलिंगन ते त्यासे अचुकुमारन ते विषया चरण आत्मघात. अरे जेव्हा पूर्वीचे लोक घरामध्ये दीप म्हणजेच दिवा माहिती ना, दिवा लावायचे, तेव्हा पतंग त्या दिव्याभोवती घरट्या घालायचा. अरे त्याला त्या दिव्याच्या रूपात एवढं आकर्षण झालं की त्याला त्या दिव्याला स्पर्श करायचं ठरवलं. दीपाला आलिंगन देण्याकरता गेला आणि स्वतःचा प्राण गमावून बसला. तसंच तुमचं आमचं माणसे रूप विषयामध्ये एवढे आसक्त होतात की त्या रूप विषयाचा स्वतःचा प्राण सुद्धा देतात. तुम्हाला म्हणतो जान मी देगे. जसं पतंग दिव्याच्या भोवती गिरट्या घालून स्वतःला संपवतो आणि दुसऱ्याच्या जीवनात अंधार करून जातो, तशी माणसं स्वतःही मारतात आणि दुसऱ्याच्या जीवनात अंधार करून जातात. त्यानंतर दुसरं उदाहरण मारते रस विषयाला देतात. जेव्हा मासा पकडणारा व्यक्ती माशाला पकडण्यासाठी गळ घेतो, गळ, आणि त्या गळाला काहीतरी आमिष लावून गळ पाण्यामध्ये टाकतो. गळ पाण्यामध्ये टाकल्याबरोबर मासा त्या आमिषाकडे पाहतो आणि त्या आमिषाकडे खाण्याकरता धाव घेतो. त्या आमिषाला गिळतो. अरे गिळल्याबरोबर गळ त्याच्या गळ्यामध्ये अडकतो, त्याला तडफडून तडफडून आमिषाच्या मिसे गळगिरी मासा, 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 आमिषाच्या मिसे गळगिरी मरण पावी. अरे त्याच्यासमोर अनेक मासे मृत झालेले असतात तरी तो सावध होत नाही आणि त्या रस विषयामध्ये एवढा आसक्त होतो, त्या रस विषयाकरता स्वतःचा प्राण देतो. त्या माशाप्रमाणे तुमचं आमचं जीवन. मानसी रस विषयामध्ये एवढे आसक्त होतात की त्या रस विषयाकरता स्वतःचा प्राण सुद्धा देतात. रे नवे तर त्या रस विषयाकरता स्वतःचं आयुष्य संपवून टाकतात. वेगळ्या प्रकारच्या, कोणी खाण्याकरता आपलं आयुष्य बर्बाद करतं, तर कोणी पिण्याकरता आपलं आयुष्य बर्बाद करतं. तर मद्यपान करणारी लोक ही स्वतःचंही आयुष्य बर्बाद करतात आणि दुसऱ्याचंही आयुष्य बर्बाद करतात. ते त्यांचं आयुष्य 5 प्रकारात बर्बाद करत असतात. पहिली म्हणजे वित्त हानी, पैसा टिकत नाही. दुसरी शारीरिक हानी, शरीर साथ देत नाही. तिसरी व्यावहारिक हानी, व्यवहारात मान राहत नाही. चौथा कुटुंबिक त्रास, कुटुंबात मान राहत नाही. 5वा होतो मानसिक त्रास. अशा 5 प्रकारात ते स्वतःचंही आयुष्य बर्बाद करतात आणि दुसऱ्याचंही आयुष्य बर्बाद करतात. त्यानंतर तिसरं उदाहरण महाराज गंध विषयाचं देतात. जेव्हा भुंगा किडा हा जेव्हा कमळाचं फुल उगवतं त्यावर तो बसतो आणि त्या सुगंधामध्ये एवढा रममाण होतो की जेव्हा संध्याकाळची वेळ ते कमळाचे फुल आपल्या पाकळ्या बंद करायला लागतं तेव्हाही तो सावध होत नाही. अहो निदान बाहेर यायचा प्रयत्न सुद्धा करत नाही. भुंगा एखाद्या लाकडाला सुद्धा छिद्र पाडू शकतो, बरोबर आहे. तसं एखाद्या लाकडाला छिद्र पाडण्याची ताकद असणारा भुंगा रात्रभर त्या कमळपात्राच्या आत बसतो, परंतु त्या कमळपात्राला छिद्र पाडून बाहेर येत नाही. तसं महाराजांचं प्रमाणच आहे. नाही कष्टाचा गुमान गोवी ब्रह्मर सुमन प्रेम प्रीतीचे बांधले तीन सुटे काय केले. अरे एखाद्या काष्टाला छिद्र पाडण्याची ताकद असणारा भुंगा रात्रभर त्या कमळपात्राच्या आत बसतो, परंतु त्या कमळपात्राला छिद्र पाडून बाहेर येत नाही. का? कारण तो गंध विषयामध्ये आसक्त झालेला असतो. हे उदाहरण भुंगा किड्याचं नाही महाराज, हे उदाहरण तुमचं आमचं आहे.
माणसे गंध विषयामध्ये एवढे आसक्त होतात, त्या गंध विषयाकरता स्वतःचा प्राण सुद्धा देतात, वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करतात आणि स्वतःचं आयुष्य संपवून टाकतात. विठ्ठला त्यानंतर चौथं उदाहरण महाराज स्पर्श विषयाचे देतात बघा. जेव्हा हत्ती पकडणारे लोक जंगलामध्ये एखादा मोठा खड्डा करतात आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी भरतात आणि त्याच्यावरती गवताचे एखादे हत्तीने बनवून ठेवतात. त्या हत्तीनीला बघून हत्ती स्पर्श सुद्धा करता आसक्त होतो, त्या गवताच्या हत्तीनीकडे धाव घेतो. तेव्हा ते हत्ती पकडणारे लोक त्या गवताच्या हत्तीला समोर खेचून घेतात. हत्ती खड्ड्यामध्ये पडतो. नंतर त्याला काही दिवस अन्न खायला दिलं जात नाही. त्याला त्यांच्या तालावर नाचावं लागतं. त्यांचं दास्यत्व करावं लागतं. मला दास्यत्व म्हणजे मरण पत्करणं. शास्त्रामध्ये कोण कोण जिवंत असून मेल्याप्रमाणे याची 5 उदाहरणं दिली आहेत. जिवंतोपि मृता पंच व्यासेन परिकीर्तिः दरिद्रो व्याधितो मूर्खो परवासी नित्य सेवका. ही 5 लोक जिवंत असून मेल्याप्रमाणे बघा. पहिला दरिद्री, जिवंत असून मेल्याप्रमाणे. दुसरा व्याधी, सारखा आजारी पडणारा, जिवंत असून मेल्याप्रमाणे. तिसरा मूर्ख, किती जरी सांगितलं तरी नाही करणार, जिवंत असून मेल्याप्रमाणे. चौथं नित्य प्रवासी, नेहमी प्रवास करणारा, जिवंत असून मेल्याप्रमाणे. आणि 5वा नित्य सेवका, कायम दास्यत्व करणारा, जिवंत असून मेल्याप्रमाणे. बघा हत्ती, तसं हत्ती शरीराने आणि ताकदीने बलाढ्य असून सुद्धा त्याला त्या माहुकाचं दास्यत्व करावं लागलं. का? एका खोट्या स्पर्श सुद्धा करताय. हे उदाहरण हत्तीचं नाही म्हणत, हे उदाहरण तुमचं आमचं आहे. माणसे स्पर्श विषयामध्ये एवढे आसक्त होतात की त्या स्पर्श विषयाचा स्वतःचा प्राण सुद्धा देतात. नंतर शेवटचं उदाहरण महाराज शब्द विषयाचं देतात. शब्द विषयाचं उदाहरण देत असताना महाराज सांगतात की जेव्हा हरिण पकडणारे शिकारी हरणाला पकडण्याकरता जंगलामध्ये एखादं मोठं जाळ टाकतात आणि ते हरिण आपल्याकडे खेचून आणण्याकरता छान असं सोय काढतात. त्या बासरीच्या आवाजामध्ये हरिण एवढं तल्लीन होऊन जातं की त्या शिकारीने बाण मारल्याच्या नंतरही ते हरिण तिथून हालत नाही. जेव्हा तो शिकारी त्या हरणाजवळ जातो तेव्हा ते हरिण म्हणते शिकारी दादा, तू फार छान बासरी वाजवतोस, माझी तुझ्याकडे एकच शेवटची इच्छा आहे. तू माझा मांस आनंदाने खा, परंतु जी माझ्या शरीराची कातडी निघेल ना, त्या कातडीवरती बसून तू दररोज बासरी वाजवतो. बघा याचा अर्थ असा आहे की मला त्याला त्याचं प्राण जाण्याचं दुःख करायला नाही. हे उदाहरण हरणाचं, उदाहरण तुमचं आमचंच आहे. मानसी शब्द विषयामध्ये एवढे आसक्त होतात की त्या शब्द विषयाकरता स्वतःच प्राण सुद्धा देतात. नवे तर त्या शब्द विषयाकरता स्वतःच देह वाहन विसरून चालत. याचं उत्तम उदाहरण काय? मोबाईल. एक मुलगी शाळा सुटल्यानंतर नित्य बसनं प्रवास करायची. बघा शाळा सुटली, गाडीमध्ये चढली, सीटवर बसली, तिनं कानाला मोबाईल लावला. आताच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ती शब्द विषयामध्ये एवढी तल्लीन झाली की तर कंडक्टर तिच्या पेशाला म्हणाला, बाई तुला मोबाईल फार समोर घेऊन जाणार आहे बघ. तर म्हणाले का काय, तुम्हाला कसं काय कळलं? तो कंडक्टर म्हणाला, बाई तुझा स्टॉप झाला, आता तास झाला, विठाला. याचा अर्थ असा आहे की लोक स्पर्श शब्द विषयामध्ये एवढे आसक्त झाले की त्या शब्द विषयाकरता स्वतःचा प्राण दिला गेला. याचा अर्थ असा आहे की लोक पंच विषयामध्ये एवढे आसक्त झाले की परमार्थ सोडून लोक विषयाच्या मागे लागले. देवधर्म सांडी पडले सकळ, विषय गोंधळ लागत असे. अरे प्रत्येक जण विषयामध्ये मग्न होत चाललाय. अरे ज्यांच्याकरिता हा देह प्राप्त झाला ना, त्या प्राप्त वेळात विसरले. देही दिला देह
कशासाठी दिलाय? भोजनासाठी ना. आपण उपयोग कशासाठी करतो? भोजनासाठी करतो महाराज. एक वेळेस पंगत चुकली तरी चालेल, पण संगत चुकून देऊ नका. बघा गुरुवारी बाबा छान उदाहरण सांगतात की एक साधू महाराज होते. त्या साधू महाराजांच्या घरी एक बोलका पोपट होता. त्या साधू महाराजांच्या जर घरी कोणी गेलं तर तो पोपट म्हणायचा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एके दिवशी तो पोपट उडत उडत जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एका शिकाऱ्याच्या हाती लागला आणि शिकाऱ्याच्या हाती लागल्याच्या नंतर त्यानं त्याला घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवला. बघा महाराज 2-3 दिवसाचा फरक. तो पोपट रामकृष्ण हरी म्हणत होता. त्या शिकाऱ्याच्या घरी काय? मारा थोडा काटा. तेव्हा साधू महाराजांच्या घरचा एक व्यक्ती त्या शिकाऱ्याच्या घरी काय कारणास्तव गेला. तेव्हा तो पोपट म्हणायला लागला मारा तोडा काटा, मारा तोडा काटा. तेव्हा तो पुन्हा व्यक्ती साधू महाराजांकडे आला आणि म्हणाला साधू महाराज तुमच्या इथे जो पोपट होता तो कुठे गेला? तेव्हा साधू महाराज म्हणाले अरे तो 2-3 दिवसापूर्वीच उडून गेला. तेव्हा तो साधू महाराजांना म्हणाला व्यक्ती अहो साधू महाराज तुमच्या इथला पोपट एका शिकाऱ्याच्या घरी आणि ते तुमच्या इथे रामकृष्ण हरी म्हणत होता. त्या शिकाऱ्याच्या घरी काय म्हणतोय? मारा तोडा काटा. हा महाराज कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम. जोपर्यंत संतांच्या संगतीत होता ना तोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणत होता. वाईटाच्या संगतीत गेला की मारा तोडा काटा. म्हणून संतांच्या संगतीत संतांचे संगती म्हणून मानवते आकळावा श्रीपती हे म्हणले. अरे संत कसे असतात आणि संत कुणाला म्हणायचं? माझ्या मुक्ताबाईंना ज्ञानोबांना उपदेश केलता. अरे संत तोची जाणा दया क्षमा ज्याच्याअंगी, ज्याच्याअंगी दया क्षमा शांते तेच खरे संत आहेत. नाथ महाराज खांद्यावरती कावड घेऊन काशीला जात असताना उन्हाळ्याचे दिवस असताना वाटेमध्ये एक गाढव पाण्यावाचून तळमत होतं. अरे नाथ महाराजांच्या जोडीदाराने त्या गाढवाला पाहिलं, परंतु नाथ महाराजांचा जोडीदार थांबले नाही. नाथ महाराजांना त्या गाढवाला पाहिलं. अरे अरे किती तहान लागली असेल नाही का या गाढवाला. नाथ महाराजांना त्या गाढवाला पाणी पाजलं. नाथ महाराज म्हणतात त्या गाढवातला रामेश्वर काय आणि तो रामेश्वर काय एकच आहे. सर्व गंटीरा तेच माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर सांगतोय. सर्वांगंटी राम देहादे एक सूर्यप्रकाश चष्मे. नाथ महाराज म्हणतात त्या गाढवाची जरी ताण गागवली ना तरी माझी कावड त्या रामेश्वरालाच पोचली. यालाच म्हणतात दया महाराज. नाथांची टावळी करणारे कुचर मंडळी. त्यांना एका मुसलमानाला बोलून घेतला आणि सांगितलं अरे तुम्ही पान खाऊन नाथ महाराजांच्या अंगावरती ठोका, तुम्हाला तुमचे योग्य प्रमाणे बक्षीस देईल. तो यवन गोदावरी येऊन बसला. नाथ महाराज नेहमीप्रमाणे स्नान करण्याकरता गोदावरी आले. नाथ महाराजांना आंघोळ केली. त्या यवनाने नाथ महाराजांच्या अंगावरती किती वेळा थुंकलं? 108 वेळा थुंकलं. शेवटी त्याला बोलताय ना त्याला पश्चाताप झाला. तो नाथ महाराजांची माफी मागला. नाथ महाराजांच्या पाया पडला. म्हणाला नाथ महाराज मला माफ करा. तेव्हा नाथ महाराज म्हणाले अरे बाबा तू तर माझ्या पुण्याचंच काम केलंय. तू जर माझ्या अंगावरती थुंकलं असतं माझी किती आंघोळ घडली असती? एकच आंघोळ घडली असती. परंतु तुझ्यामुळे मला या गोदावरीच्या 108 आंघोळी घडल्या. नाथ महाराजांनी त्याला प्रसाद दिला आणि सुखी केला. यवना अंगावर येऊन थुंकला प्रसाद देऊन सुखी केला. याला म्हणतात क्षमा. तसं माझ्या माऊलीने महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांना अख्ख्या जगाचा राग घालवला, पण स्वतःचा राग घालवता आला नाही. पण माझ्या माऊलीचा सुद्धा राग शांत करण्याची ताकद जिच्यामध्ये होती ना ती आमची मुक्ताबाई होती. विठ्ठला आता तसं तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल अरे ज्ञानोबा आहे तर योग्यांची माऊली साधकांचे बाबा जगाला या ठिकाणी ज्ञानगंगा घरोघरी पोहोचण्यासाठी त्यांचा अवतार आहे. अरे माऊलीत ते माऊलीला राग कसा काय येऊ शकतो? पण ऐका माय बाप माणूस किती सहनशील असला ना तरी एक वेळ अशी येते त्यावेळेस माणूस हरतो. आणि ज्या वेळेस त्रास आपल्याकडूनच होतो ना त्यावेळेस माणसाला ते सहन होत नाही. माझ्या माऊलींना काही कमी त्रास झाला का? आणि माणसं नुसती बोलतात की पूर्वी माणसं लय चांगली होती आता माणसं बिघडली. तसं काही नाही. पूर्वी माणसं लय जर चांगली होती तर माझ्या ज्ञानोबारांच्या झोळीत शेण टाकलं असतं का? तुकोबारांचा गाता पाण्यात टाकलं असतं का? अरे छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का? सीतामाई साहेबांवर लोकांनी पावित्र्याबद्दल शंका निर्माण केली असती का? अरे कृष्णाला गवळ्याचं पोर म्हणून लोकांनी हिरवलं असतं का? अरे लोक चांगले होतीच का? फक्त तीच लोक आहेत फक्त आडनाव बदलून जन्मला आहेत. विठ्ठला हा समाज आहे कुणालाच चांगलं म्हणणार नाही. या समाजात ज्याला त्रास होतोय ना त्याला समजायचं आपण या समाजात चांगलं जगतोय. माझ्या ज्ञानोबारांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त शिक्षा आनंदाने स्वीकारली. अरे 4 मुले झोपेत टाकून जात असताना त्या आई शांत करण काय वाटलं असेल? अरे त्या आईलाच विचारा 5 मिनिटं जर मुलगा शाळेत नवसाला घरी आला ना तर त्या आई शांत करण काय होतं? आईच्या कैवळ्याच्या जाती करी लाभ हवी न प्रतिमा बाप 4 मुले झोपेत टाकून जात असताना त्या आईला काय वाटलं असेल? तेव्हा माझ्या ज्ञानोबारांच्या आई वडिलांना काही दुसरा पर्याय नव्हता. देहांत प्रायचित्त शिक्षा स्वीकारली. भिक्षा मागण्याची जबाबदारी माझ्या ज्ञानोबारांतर्फे आली. ज्ञानोबाराय अलंकापुरी नगरीमध्ये भिक्षा मागण्याकरता आली.
ज्ञानोबा घरासमोर उभे राहिले आवाज दिला, भिक्षां दे, भिक्षां दे. अरे गावातून आवाज आला, अरे बाबा कोण रे तू? तेव्हा ज्ञानोबा म्हणाला, आई मी ज्ञाना. त्याला घरातून आवाज आला, अरे संन्याशीच्या कार्ट्या, खबरदार मला आई म्हणशील तर चल चालता येतो. माझ्या ज्ञानोबांना खाली मान घातली, समोरच्या घराला चालत गेले. आणि समोरच्या घराला गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा आवाज दिला, भिक्षां दे. घरातून आवाज आला, अरे बाबा कोण रे तू? तेव्हा ज्ञानोबा म्हणे, आई मी ज्ञाना. तेव्हा घरातून आवाज आला, अरे संन्याशीच्या कार्ट्या, तुला अलंकापुरी नगरीमध्ये भिक्षा मागण्याची परवानगीच कोणी दिली? तेव्हा ज्ञानोबा म्हणाले, आई हे जसं तुमचं गाव आहे ना तसं आमचंही गाव आहे, इथे काय कुणाची परवानगी मागायची? तेव्हा घरातून आवाज आला, अरे संन्याशाच्या कार्ट्या, माझ्याबद्दल उच्च आवाजात बोलतील तर खबरदार चल चालता येतो. माझ्या ज्ञानोबारांना खाली मान घातली, समोरच्या घराला चालत गेले. समोरच्या घराला चालत गेल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबारांना आवाज दिला, भिक्षां दे, भिक्षां दे. यार घरातून आवाज आला, अरे बाबा कोण रे तू? तेव्हा ज्ञानोबा म्हणले, आई मी ज्ञाना. तेव्हा घरातून आवाज आला, अरे ज्ञाना किती दिवसात ना आलास रे, पण मी जर तुला समोरच्या दाराने जर भिक्षा दिली ना तर लोक जसा तुझा छळ करतात तसा माझाही करतील. म्हणून माझे ज्ञानोबा मागच्या दाराने गेले. मागच्या दाराने गेल्याच्या नंतर अर्धी भाकर आणि थोडंसं पीठ गेलं. तेवढे घेऊन माझे ज्ञानोबा सिद्धपेठेच्या दिशेने निघाले, प्राणपुतीच्या दिशेने निघाले. सिद्ध बेटामध्ये जात असताना वाटेवरती विसोबाकांना माझ्या ज्ञानोबारांना अडवलं. माझ्या ज्ञानोबारांची झोळी फाडली. माझ्या ज्ञानोबारांच्या झोळीतलं पीठ खाली सांडलं. भाकर अर्धी होती ती कुत्र्याला खाऊ घातली. अरे खाली सांडलेला पीठ माझे ज्ञानोबा उचलतील म्हणून पायाला फिसकारलं. काय एवढा समाजाने त्रास द्यावा? अहो इंद्रायणी पाऊल ठेवून दिला ना, इंद्रायणी पाऊल ठेवला तर अंगावरती गाळा मारला, चिखल मारला, छातीमध्ये लाट मारली. माझ्या ज्ञानोबारांना राग आला, अरे यांचं कल्याण करण्यासाठी माझा अवतार, ह्यांना मला इतका त्रास द्यावा? माझ्या ज्ञानोबारांना राग आला आणि ज्ञानोबा सिद्धपीठामध्ये प्राणकुटीमध्ये गेले, भगवंत ताटी लावले, भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. अरे निवृत्तीदादा समोर आले, निवृत्तीदादांचे ज्ञानोबा ऐकत नाहीत. सोपान काका समोर आले, सोपान काकांचे ज्ञानोबा ऐकत नाहीत. आणि आमची 9 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई समोर आली आणि ताटेवरती थाप मारली, म्हणे रावणांदा तुमच्या व्यक्तिमत्वाला, तुमच्या चारित्र्याला, तुमच्या कर्तृत्वाला हे शोभत नाही. तुम्ही संत आहात ना तर ताटे उडून बाहेर या. योगी पावना म्हणून मला संतांची सांगितले असंत असे असतात. आणि याचा अर्थ असा आहे, अनुमानानं आपल्याला मिळालं पण कळालं मात्र नाही. मला शेती शेतकऱ्याला मिळाली पण कळाली का?
कशावरून? तर पडीशेती. आता पडीशेती तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्तच माहिती, कारण तुम्ही हाडाचे शेतकरी आहात. काय असतं? काटे बोराटे सराटे ह्या ज्या शेतीमध्ये असेल व समजा याचा जो मालक आहे ना त्याला अनुमानाने शेती मिळाली पण कळाली मात्र नाही. तसं भगवान गीतेमध्ये सांगतात, अरे अर्जुना, बऱ्याच जीवात्मरूपी शेतकऱ्यांना नरदेहरूपी क्षेत्र मिळालं पण कळालं मात्र नाही. कशावरून? तर पडीशेती. आता मला पडीशेती आली का लक्षात तुमच्या? तुमच्या कपाळाला गंध नाही, पडीशेती. तुमच्या तोंडामध्ये कधी देवाचं नामस्मरण नाही, पडीशेती. कधी मंदिरात दर्शनाला नाही, पडीशेती महाराज. काही काही लोक हे जीवनात फक्त दोनदाच मंदिरात जातात. कधी जातात हो? कधी जातात? लग्नाच्या वेळेला जातात, बूट घालून जातात आणि हनुमंतरायला म्हणतात, हनुमंतराया आता आमची पार्टी बदलली, तुमच्या पार्टीतून आम्ही बाजूला गेलो. हनुमंतराय म्हणतात, मग तुमच्या पार्टीत कशी मजा येते ती सांगायला या. बिचारा दुसऱ्यांना सांगायला तुम्हाला एकटे येत नाही, 4 जण त्याला घेऊनच येतात. राम नाम सत्य महाराज. अशी कधी लोक महाराज कधी मंदिरात दर्शन नाही, पडीशेती. कधी भगवंताचं नामस्मरण नाही, कधीतरी त्या देवाचं नामस्मरण करत जा. कधी हरिपाठ नाही, पडीशेती. कधी ज्ञानेश्वरीचं वाचन नाही, गाथेचं वाचन नाही, पडीशेती. अहो नका ज्ञानेश्वरी गाथा वाचू, निदान कपाळाला गंध तरी लावा. कपाळाचा गंध हीच आपल्या हिंदुत्वाची खरी ओळख आहे. अरे वैराग्य म्हणजे काय बोलायची गोष्ट आहे का? लोक नाही माझ्या तुकोबारांना, छत्रपतींना सुद्धा ठणकावून सांगितलं, गरज नाही. आम्ही सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर एकच करा, काय? कंटिन्यू तुळशी व्रत करा, एकादशी. काय अधिकार असेल? म्हणून माझं या तरुण मुलांना सांगणं की वारकरी संप्रदायाला सामान्य समजू नका, कारण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या तुकोबारांच्या कीर्तनाचे निष्ठावंत श्रोते होते. यदा कदाचित जर देहूच्या पद्धतीचा स्वर असेल आणि योगायोगाने जर माझ्या तुकोबारांचं कीर्तन असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांचे कीर्तन श्रवण करायला जात होते. अरे आज तुम्ही जेवढे कीर्तन आलेत ना तेवढे सगळे छत्रपतींचे मावळे आहेत. फक्त विचारायचे तेव्हा, अरे छत्रपतींची जयंती जरूर करा पण त्यांच्या विचारांची जयंती करा, तर त्यांना खरा आनंद आहे. अरे तुमच्यातील जर राग जागा करायचा असेल ना तर 4 वाक्याची ती देऊ नका. व्यसन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीमध्ये कधी तुमचा घसरून देऊ नका पाय. रात्रीच्या 12 वाजता डोळ्याला कुठली स्त्री दिसली, तिला जर मानता आलं ना माय, तर तुम्ही त्या भूमीचे खरे शिवराय विठ्ठल. आणि यासाठी काय महत्वाचे? संस्कार महत्वाचे. छत्रपती शिवाजी महाराज काय फुकाट घडले नाहीत, त्यांना आईने घडवलं. म्हणून महिला म्हणतात, तुमच्या जर पोटी चांगली मुलं जन्माला येईल असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर 3 वाक्याची ती देऊ नका. रामकृष्ण हरिनामाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरिनामाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. अरे गरोदरपणात गाथा आणि ज्ञानेश्वरी याचा स्पर्श होऊ द्या तुमच्या पोटाला. आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज येतील तुमच्या पोटाला. 2 वाक्याची ते दोन का पैसा कमवा, नोकरी करा, आयुष करा, पण या 2 वाक्यांना कधी तडा देऊन देऊ नका. अरे लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारखी आपल्या बापाची मान समाजात खाली जाईल असं पाऊल कधी टाकू नका. अरे आपल्या संस्कृतीला किंमत आहे आणि ती टिकवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावरती. अरे भारतासारखी संस्कृती नाही. माता म्हणतो आपण या देशाला इतक्या पवित्र विचारांची माणसं. तुम्ही कधी असं ऐकलंय का? चीन, मावशा, अमेरिका, त्या लंडन मध्ये नाही, पण भारत माता की माता म्हणतो आपण या देशाला इतक्या पवित्र विचारांची माणसं आहेत. म्हणून आहे का, सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं असावं जपानकडून शिकावं, दूरतपणा कसा असावे अमेरिकेकडून शिकावं, अरे कपटीपणा कसा असावा इंग्लंडकडून शिकावं, आणि संस्कृती कशी असावी माझ्या भारताकडून शिकावं. अरे भारतासारखी संस्कृतीच नाही आणि भारताचं नाक म्हणजे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र ज्यांना घडवला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे 396 वर्ष झाली छत्रपतींच्या अजून जशी तशी आहे कीर्ती. अरे 396 वर्ष झाली छत्रपतींच्या अजून जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड समाज माझ्या राजाच्या आदराने करतो आरती. 18 पगड समाज माझ्या राजाच्या आदराने करतो आरती. अरे राजाकडे बघितलंय तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असं राजा महाराष्ट्राच्या मला पावन झाली महाराष्ट्राची धरती. अरे कोण शिवाजी? कोण शिवाजी? अरे इसळलेला हातीला शरण आणतो त्याचं नाव यसाजी. 2000 सोबत एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी. अरे हात तुटला तरी लढतो त्याचं नाव तानाजी. जो 2 तासामध्ये दिल्लीहून 8 तासामध्ये दिल्लीहून बडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. जो दुश्मनाच्या तंबूचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. आणि जो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. अरे भवानी मातेच्या अंतरावर ज्यांना स्वराज्य आहे. कशी होती तलवार? संके शिवाची तलवार.
महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की अरे अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहेत म्हणून ऐका. अरे ह्या राजा काय फुकाट काढला का? त्यांना जिजाऊने मातेने घडवलंय. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसाव्या लागल्या होता पण छत्रपतींना तत्व दिलं ज्ञानेश्वरी गाता म्हणून त्यांना म्हणतात राजमाता. राजे कसे घडले? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला. तो बापाचा बापा कपाळाचा गंध हेच आपल्या हिंदुत्वाची खरी ओळख आहे. अरे आमच्या महाराष्ट्रात गंध लावण्याचा काय फायदा हे तर सांगतातच. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापीचे कळी काळ दयावरी आहो. ज्याच्या कपाळाला गंध आहे ना त्याला काळ सुद्धा काय करू शकत नाही. हे जर गंध लावण्याचं महत्व. आता गंध पाहण्याचं काय महत्व आहे तुम्हाला एक सांगतो. एक वाणी समाजाचा व्यक्ती होता. त्याला एका मागण्याची वेळ झाली. तो म्हणाला महाराज मला तुमच्यासारखं समाधानी व्हायचंय पण या व्यवहारात तुमची माझी वेळच भेट होत नाही. मला समाधानी मिळेल आणि माझा व्यवहारही चांगला चालेल असा काहीतरी उपाय सांगा. तेव्हा महाराज म्हणाले अरे बाबा तू दररोज देवाची देवपूजा करत जा. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला महाराज एवढा कुठे वेळ आहे माझ्याकडे देवाची देवपूजा करायला. तेव्हा तो व्यक्ती महाराज म्हणाले अरे बाबा निदान कपाळाला गंध तरी लावत जा. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला महाराज एवढाही वेळ नाही माझ्याकडे कपाळाला गंध लावण्याकरता. तेव्हा महाराज म्हणले निदान दुसऱ्याचा गंध तरी पाहिला जमेल ना. मग तो व्यक्ती म्हणला हा आमच्या शेजारी रोज एक सकाळी कुंभार कपाळाला गंध लावतो. मी त्याचा गंधच पाहिजे पण मला समाधान मिळेल ना माझ्या व्यवहारात फायदा होईल ना. अरे महाराज म्हणाला आज तू पहिला गंध तरी पहा. मग तो व्यक्ती दररोज सकाळी उठायचा. महाराज प्रातविधी आटून स्नान करून ठरल्याप्रमाणे त्या कुंभाराच्या घरी जायचा. गंध पाहायचा आणि आपल्या कामावरती निघून जायचा. असे बरेच दिवस चालू राहिले. बरेच महिने गेले. एके दिवशी तो उठला प्रातविधी आटून स्नान करून ठरल्याप्रमाणे त्या कुंभाराच्या घरी गेला आणि पाहतो तर काय कुंभार दादाच घरी नाही. त्याने घरच्यांना विचारले का हो कुंभार दादा कुठे गेले. घरचे म्हणाले आज सकाळीच तुम्हाला
त्यांनी करतो वाडीवरती गेले. मग त्याला गंध तर पाहिजेच होता. तो गंध पाहण्याकरता निघाला, पण त्याला कामावरती जाण्यासाठी उशीर होत होता. म्हणून त्याला लांबूनच कुंभारदादा हाक मारले, हो कुंभारदादा. कुंभारदादा त्याच्याकडे पाहणार, तेवढ्यात कुंभारदादाने तिथं टिकास मारली आणि तेथे त्याला सोन्याच्या मोराने भरलेला हांडा सापडला. तेव्हा कुंभारदादाला वर पाहिलं, याला गंध दिसला. हा मला मी पाहिलं, आता मी येतो. कुंभारदादाला वाटले ना आपलं सोन्याच्या मोराने भरलेला हांडा पाहिला. कुंभारदादा त्याला म्हणला, थांब. तो म्हणायचा नाही, मला कामावरती जायचंय. कुंभारदादा म्हणायचा, थांब. तो म्हणायचा नाही, मला काय कामावर जायचंय. शेवटी कुंभारदादा पळत पळत गेला, त्याचा हात धरला. म्हणला, अरे बाबा तू पाहिलं ना, मग तुझ्या अर्धा हांडा घेऊन टाक, पण कुणाला सांगू नको, गावात गोबाटा करू नको. ते म्हणलं का? त्याने मग त्या खड्ड्यात पाहिलं तर तिथे त्याला सोन्याच्या मोराने भरलेला हांडा सापडला बघा. तेव्हा त्या कुंभाराने त्या व्यक्तीला अर्धा हांडा सोन्याच्या मोहरा दिला. आता त्या व्यक्तीला असं वाटत होतं, जर गंध पाहण्याचा अर्धा हांडा सोन्याच्या मोहरा मिळाला तर गंध लावण्याच्या पूर्ण हांडा सोन्याच्या मोहरा मिळाल्या असत्या. म्हणून महाराज निदान फायद्यासाठी तरी गंध लावत जा. असो गंध लावत नाही परीक्षित महाराज. काही लोक कपाळाला गंध लावत नाही, तर काही लोकांची वार आली की भक्ती बदलते. सोमवार आला की शंकराची भक्ती करतात, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मंगळ आला की देवीची भक्ती करतात, अनाथ निर्गुण प्रगटेली भवानी, मोह महिषासुर मर्दानी लागली, त्रिविध पातकांची करावी जाळणी, भक्ताला गंधी पाव. आणि बुधवार आला की विठ्ठलाची भक्ती करतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. गुरुवार आला की दत्तात्रयांची भक्ती करतात, तीन शिरेचा हात तुया माझे दंडवत. शुक्रवार आला की देवीची भक्ती करतात, आणि शनिवार आला की शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. रविवार आला की खंडोबाची भक्ती करतात, वारी ओ वारी देवी. हे
वार आला की देव बदलतो, वार आला की भक्ती बदलते. अशा भक्तीने आपला उद्धार होणार नाही. अरे सर्व देवांचाही देव तो पांडुरंग परमात्मा आहे, त्याच्याच भक्तीने आपला उद्धार होणार आहे. आपुला तो एक देवा करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देवा 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 करून वार आला की देव बदलतो, वार आला की भक्ती बदलतो. आपला तो एक देव करून घ्यावा. अशा भक्तीने आपला उद्धार होण्याचा अर्थ. 33 कोटी देवांच्या नावाने जर आपला उद्धार झाला असता तर रावणाने त्यांना बंदीशाळेत टाकलं असतं का? जरी रावणाने त्यांना बंदीशाळेत टाकलं असतं तरी त्यांची त्यांना सुटका करता आली नसती का? अरे त्यांची सुटका करण्याकरता पांडुरंग परमात्म्याला राम अवतार घेऊन जावं लागलं. म्हणून सर्व देवांचाही देव पांडुरंग परमात्मा आहे. जो हा देवांचाही देव बळ्या माझा पंढरीराव. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत जा. असो भक्ती करत नाही बडीशेती. शास्त्र आणि संत याचं चिंतन केलं असता परमार्थ वाचून जी काय स्त्री आणि पुरुष जिवंत आहेत त्यांना हे नरदेह मिळालं, आयुष्य मिळालं. पण या नरदेहाच्या आयुष्याचं त्यांना मूल्य कळालं नाही. कशावरून? तर ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंचा अयोग्य पद्धतीने वापर केला जातो ना तिथे निष्कर्षच मिळतो. ऐका, प्राप्ती आहे पण प्राप्तीचं ज्ञान मात्र नाही. विठाला विठाला तसा एक सिद्धांत सांगतो की मिळण्यापेक्षा कळणं महत्वाचं आहे. कोणती वस्तू असो अगोदर ती मिळावी, अगोदर तिचं यथार्थ कळावं, अगोदर तिचं ज्ञान हवं, नंतर मिळावं. की मग त्याचा दुरुपयोग होत नाही. पण मिळाली आणि नंतर कळाली पण त्याच्याकडून त्याचा अयोग्य पद्धतीने वापर केला जातो. म्हणून माझ्या ज्ञानोबारांनी एका तुम्ही 2 दृष्टांत सांगितले बरं का. भूमृगजळ दे पुण्या डोळा तुमची अमृताचा घेता गळाला तोडला परिसु बांधिला गळा श्रुप्ती काळाला बी. ऐका, धनगराला मेंढी मागे फिरता फिरता परीस सापडला. माळावरती धनगर मेंढ्या चारत होता. माळावरती मेंढ्या चारता चारता फिरता फिरता परीस सापडला. मिळाला पण कळण्याचा काही संबंधच नाही. फक्त इतर दगडापेक्षा थोडा वेगळा दिसतो, चांगला दिसतो म्हणून त्यानं काय केलं, तो परीस उचलला आणि आपल्या मेंढीच्या काळात बांधला. दिवसभर मेंढ्या माळावरती चालल्या, दिवस माळावरतीच गेला. संध्याकाळच्या वेळेला मेंढ्या घेऊन गावात आला. गावात आल्याच्या नंतर वाडग्यात मेंढ्या कोंडत होता. तेवढ्या तिकडून एक परीस पारख्या आला आणि त्या पारख्यानं तो परीस लांबूनच ओळखला. धनगर दादाला हात मारले. अहो धनगर दादा, मेंढीच्या गायात काय माहितीये का तुम्हाला? धनगर दादा म्हणाला, असे ना काय, मला काय करायचे? तेव्हा रत्न पारखी म्हणाला, अरे तो परीस आहे परीस. तेव्हा धनगर दादा म्हणाला, असे नका परीस, मला काय करायचं? तेव्हा ऐका, सांगितल्यावर धनगराला परीस कळाला पण शब्द ज्ञानानेच कळाला, अर्थ ज्ञानाने मात्र कळाला नाही. तशी ही एक लय मोठी अडचण आहे. वस्तूचं ज्ञान हे 2 प्रकारात होतं. एक शब्द ज्ञानाने वस्तू कळते, दुसरा अर्थ ज्ञानाने वस्तू कळते. शब्द ज्ञानाने वस्तू कळून उपयोग नाही, तर अर्थ ज्ञानाने ती कळली पाहिजे. का सांगतो, एका भजनी मंडळाचं भजन चालू होतं बरं का. हे भजनी मंडळ खेड्याकडचं होतं. मधली सुट्टी झाली. मधली सुट्टी कशाची हो? चहा पाण्याची. सर्वजण चहा पित होते. तेव्हा भजनी मंडळात एक व्यक्ती आला आणि तेव्हा भजनी मंडळात एक व्यक्ती म्हणला, अरे ये राजू चहा घे. तो व्यक्ती आला आणि बसायला लागला. तेव्हा भजनी मंडळातला व्यक्ती म्हणाला, अरे माधू तुझ्या खाली पेटी आहे बरं का. तर म्हणाला, बरोबर आहे, ठीक आहे. आणि पुन्हा तिथं बसायला लागला. अरे भजनी मंडळातला एक व्यक्ती वैतागला, म्हणला, अरे तुला सांगितलं ना तुझ्या खाली पेटी आहे. म्हणाला, बरोबर ठीक आहे. आणि पुन्हा तिथंच बसायला लागला. नंतर हा म्हणाला, कशाची? तेव्हा भजनी मंडळातली व्यक्ती म्हणाला, वाजवायची. तर मला वाटलं सामान ठेवायचं ते. आता मला सांगा, सांगितल्यावर त्याला पेटी काढली, शब्द नाही काढले, अर्थ नाही काढलो का तुम्हालाच ती कळाली नाही? विठाला
बघितल्यावर पेटी कळाली, पण शब्द ज्ञानानेच कळाली, अर्थ ज्ञानाने मात्र कळाला नाही. तसं परीस शब्द ज्ञानानेच कळाला, अर्थ ज्ञानाने मात्र कळाला नाही. तो धरेकर दादा म्हणाला, असे नका परीस, मला काय करायचंय. तो रत्नाबाद म्हणाला, अरे तुला या परिसाचं सामर्थ्य माहिती आहे का? लाखो टन लोखंडाचं सोनं करण्याची ताकद या परिस्थिती नुसत्या स्पर्शामध्ये आहे. परिसाची अंगी लोह सोने. तो धनकर दादा म्हणाला असं. त्यानं तो मेंढीच्या गळ्यातला परिस तोडला, आपल्या हातात असलेला कुरेड्यात लावला. त्याचबरोबर कुराड सोन्याची झाली, चमचम चमचम चमकायला लागली. आता त्याला खऱ्या परिस कळाला होता. अरे जोपर्यंत परिस कळाला नाही तोपर्यंत मेंढीच्या गळ्यात बनला. तेव्हा रत्नाबाद म्हणाला, अरे धनकर दादा मी तुला 10,000 रुपये देतो, 10,000, तू हा परिस मला दे. तेव्हा रत्नाबाई म्हणाला, 10,000 काय, लाखो रुपये जरी दिले ना तरी मी हा परिस तुला देणार नाही. का? कारण त्याला खऱ्या अर्थाने तो परिस कळाला होता. जोपर्यंत कळाला नाही तोपर्यंत मेढीच्या गळ्यात बांधला. का मिळालं म्हणून, कळालं म्हणून मिळालं, पण कळालं नाही म्हणून. तसं आपणही संसार रूपी परिस नरदेव रूपी मेढीच्या गळ्यात बांधला. का? मिळालं पण कळालं नाही म्हणून. विठाल म्हणून माऊलींनी याच्याकरता दुसरं सुद्धा वर्णन दिलेलं आहे. उन्हाळ्याचे दिवस होते, एका व्यक्तीला खूप तहान लागली होती. त्याला लांबूनच एक नदी दिसली, पण नदी आटलेली होती. नदी आटल्यामुळे उन्हाने नदीतील वाळू तापली होती, आणि वाळू तापल्यामुळे तिथे त्याला मृगजळाचा भात झाला. पाणी पिसू लागलं, आणि तो पाणी पिण्याकरता निघाला. तेवढ्यात त्याला कोणीतरी एक घडभर अमृत दिले महाराज. आज त्याचा घसा ओलावणार होता, त्याच्या घशाचा सुकलेला पाना जाणार होता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो अमर होणार होता. पण त्याला ते मृगजळाचं पाणी दिसलं, त्याला वाटलं, अरे एवढं घोटभर पाणी पिऊन आपली तहान भागवण्यापेक्षा दिसणारं पाणी पोटभर प्यावं आणि आपली तहान भागवावी, म्हणून तो मृगजळाचं पाणी पिण्याकरता निघाला. आता मला सांगा, मृगजळाच्या पाण्याने त्याची तहान भागली का? नाही. काय ते खिल्लारीचे पाणी ओढना भिजे पिठे दाणी सिंगा खिल्लारीच्या वेळी मृगजळाचं पाणी पाहून मुखातला अमृत तुंबतो. का? मिळालं पण कळालं नाही. एवढा मोला बरं. आता हो, आता अमृत आणि परिस हा कुणालाही मिळतो का? माऊली म्हणतात, आणि का सारिका बहुसू जैसे न जडे परिसू का अमृताचा देशू दैव कोणी. अरे अमृत आणि परिस हा नशीबवानालाच मिळतो, भाग्यवानालाच मिळतो, दैवतवानालाच मिळतो. एवढा दुर्मिळ परिस मृगजळ पाहतून तुमतो. का? मिळाला पण कळाला नाही म्हणून. एवढा मोलाचा परिस मेढीच्या गळ्यात बनला. का? मिळालं पण कळालं नाही म्हणून. म्हणजेच वस्तू मिळण्यापेक्षा कळणं महत्वाचं आहे. अगोदर ती कळाली आणि नंतर मिळाली की मग त्याच्याकडून त्याचा सदुपयोगच होतो, पण मिळाली नंतर कळाली की मग त्याच्याकडून त्याचा दुरुपयोग होतो. महाराज ऐका, मिळणं मात्र सोपं आहे पण कळणं मात्र अवघड आहे. ट्रकचं ज्ञान होणं मात्र अवघड आहे, पण ट्रकचा मालक होणं सोपं आहे, पण ट्रकचं ज्ञान होणं मात्र अवघड आहे. एका नवीन ट्रक घेतला, ड्रायव्हर ठेवला, ड्रायव्हर ठेवून घेऊन ट्रक घराकडे निघाला. ट्रक घेऊन घराकडे जात असताना घाटाचा रस्ता होता. ट्रक चढायला लागला, बंद पडला. मालकाला विचारला काय झालं? ड्रायव्हर म्हणाला, मालक मोसम गया. त्याला वाटलं मोसम नावाची एखादी बेरंगच गेली का, मोसम नावाची एखादी पार्टी गेली. त्याने विचारलं आता काय करायला लागेल? तर ड्रायव्हरने विचार केला, अरे आपल्या मालकाकडे तर पैसा भरपूर आहे. महाराज ऐका, मराठी भाषेत तशी म्हणायची, मूर्खाचा पैसा उचल्याचा खुराकाच राहतो. बोले कितने पैसे देंगे? 10,000 रुपये देंगे. पैशाचा काय तोटाच नव्हता. खट 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 सिरियल नंबरच्या नोटा, महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नोटा ड्रायव्हरच्या हातात दिल्या. नोटा हातात घेतल्यावर ड्रायव्हर म्हणा, मालक तुम्ही ठरव या विचारावर मोसम डाल की. आता मालकाला कॅबिन मध्ये बसवून ठेवलं, ड्रायव्हर गाडीच्या खाली उतरला, जवळच एका डाबीवरती गेला आणि मोसम टाकून आला. कुणाचा? त्याचा. ऐका, मला सांगायचं काय, ट्रकचा मालक होणं सोपं आहे, पण ट्रकचं ज्ञान होणं मात्र अवघड आहे. तसं आपल्याला हे नरदेह मिळणं सोपं आहे, हे आयुष्य मिळणं सोपं आहे, पण या नरदेहाचं मूल्य, या आयुष्याचं मूल्य कळणं मात्र अवघड आहे. अनेकांना हा नरदेह मिळाला, पण त्यांना दुर्दैवानं कळाला मात्र नाही. महाराज ऐका, आपल्या आयुष्याचा मोलच करता येत नाही. किती मोलाचं आहे आयुष्य? आणि एक किडनी विकायला काढा, एका किडनीची किंमत बघा. एक डोळा विकायला काढा, एका डोळ्याची किंमत बघा. अरे एका अवयवाची किंमत बघा, त्याचं मोलच करता येत नाही. मुलाच्या आयुष्य विचुण्या जाय, पूर्व पुण्य होईल आवयाचा, अनंत जन्मीचा शेवट पाहता नरदेहात आला तुझ्या. अरे आयुष्याचा मोलच करता येत नाही. महाराज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपल्या आयुष्यातला भूतकाळात गेलेले क्षण आपल्याला पुन्हा आणायचं येईल का? आणता येईल का? नाही. तर काय केलं पाहिजे? तर मला विचार करून उत्तर द्या, म्हणजे आपल्या आयुष्यातला भूतकाळात गेलेले क्षण आपल्याला मिळेल. अरे महाराज सांगतात, शास्त्र सांगतं,
मेरू पर्वताच्या भारोभार सुवर्ण रत्न जरी दिले ना तरी सुद्धा मिळणं मात्र अवघड आहे. अरे मेरू पर्वताच्या भारोभार सुवर्ण रत्न जरी दिले ना तरी आपल्या आयुष्यात भूतकाळात गेलेले क्षण पुन्हा मिळणं मात्र अवघड आहे. मेरू तुल्य पृथ्वी दिलेल्या सुवर्ण न मिळे क्षण नरदेह क्षण में कोपी दिव्य रत्न लभ्यते. अरे आपल्या आयुष्याचा भूतकाळात गेलेले क्षण पृथ्वीच्या मोलाचे अंग रत्न जरी दिले तरी सुद्धा मिळणं अवघड आहे. हेच नाथ बाबा सांगतात. न देहाच्या क्षण कोटी सुवर्ण घेताना मिळे ते मी नासिले संपूर्ण आपण नाडिलो. नर देहाच्या क्षण कोटी सुवर्ण देताना मिळाय का. एक व्यक्ती श्रीमंत होता महाराज, पैसा भरपूर, संपत्ती भरपूर, पण त्याला मूल बाळ झालं नाही. त्याला विचार केला अरे एवढी संपत्ती एवढा पैसा आहे काय करायचं. त्यानं मुलगा दत्तक घ्यायचं ठरवलं. मुलगा दत्तक घेतला, वकिलाला बोलवलं, दत्तक पत्र केलं आणि वकिला सांगितलं अरे जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत ही प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करायची नाही. का? कारण सगळ्याचीच गॅरंटी नाही. आता घालून बाहेर काढतात तर शेवटी दुसऱ्याच आहे, गॅरंटीच नाही. म्हणून सगळं वकिलाला सांगितलं ही गोष्ट आपल्या दोघांतच राहू द्या. सगळं ठरलं. संध्याकाळी वकील घरी गेला. संध्याकाळ झाली, सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले. पोरगा आवरावरी करत होता, म्हातारा असं खुर्चीवर बसलेलं होतं. एकीच म्हाताऱ्याचा बीप वाढला, म्हातारा लागले ना कसं तरी करा. पोराच्या लक्षात आलं आता म्हाताऱ्याचं काही कर नाही, तिकीट फिक्स. पोरगा पळत घरामध्ये गेला, म्हातारा लिहिला दत्तक पत्र आणलं. बघितलं तर काय दत्तक पत्रावर म्हाताऱ्याची सहीच नाही. पोरांना पटकन खिशात हात घातला, खिशातला पेन काढला, म्हाताऱ्याला म्हणला आधी सही करा, डॉक्टर नंतर बोलू. बघा महाराज प्रेम, सर्वजण पैशापुरतेच प्रेम करतात. सर्व पैसे के बाई आपला साथी कोणी नाही. महाराज सर्वजण पैशापुरतेच प्रेम करतात, स्वार्थापोटीच प्रेम करतात. म्हणते की इंद्रिय मावळतीला बाबुळाचा विपरीत झाला. इंद्रिय मावळतीला बाबुळाचा कैसे विपरीत झाला तोची देवाचा. ऐका, म्हाताऱ्यानं सही करण्यासाठी पेन हातात धरला आणि म्हाताऱ्याचा हात खाली घसरला. तसा पुन्हा वर आलाच नाही. अहो म्हाताराच वर गेला. विठाला विठाला महाराज आता पोराला विचार केला, म्हातारा तर मेलं, सही न करताच मेला. आता कायदेशीर आपण या संपत्तीचा मालक झालो नाही. पोराला विचार, पण पोरग हुशार होत लय. आताशी पोर लय हुशार होत. त्यानं म्हाताऱ्याने नाही लावलेलं यमदूताला गाठलंय. यमदूताचं पाय धरला म्हणा साहेब आमच्या वधी रुपयांची प्रॉपर्टी हो, कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी, तुम्हाला लागेल तेवढे लाख तुम्ही घ्या, तुमची इच्छा असेल तेवढी कोटी तुम्ही घ्या, आणि तुमची इच्छा असेल ना तेवढे लाखच तुम्ही मला द्या. अरे गड्या लाख काय देतोस, कोटी काय देतोस. मेरू तुल्य पृथ्वी दिल्या स्वर्ण न मिळे क्षण नरदेह. अरे इतक्या मोलाचं आयुष्य आपल्या सर्वांना मिळालं, वाया घालवलं. आता जन्नतेना अंतर मोक होऊन विचार करा की आपला किती वाढदिवस चाललाय. काय केक कापू राहिले, काय फुले फोडू राहिले.
काय मेणबत्त्या विजू राहिले हॅपी बर्थडे टू यू. अरे काय यू आणि टू आपल्या आयुष्यातील कित्येक वर्ष वाया गेलेत आणि या आयुष्यामध्ये येऊन आपण काय केले आणि उर्वरित आयुष्यामध्ये काय करायचंय तेच महाराज उर्वरित आयुष्यामध्ये काय करायचं महाराजांनी याच्यावरती खेद व्यक्त केला आहे की माणसं त्यांच्या आयुष्याचा काळ कसा असतात मोलाच्या विषयी विधुन्या जावे. श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदाचा शेवट करताना शुक्राचार्य परिस्थिती सांगतात. राजा फार गोड प्रश्न विचारलायस तू. 7 दिवसावरती मृत्यू आलाय. आत्मकल्याणाकरता जीवनाचा उद्धार करण्याकरता मी काय करू असं कोण म्हणतं तर ज्ञानोबा म्हणतात म्हणे प्रश्नही मला जाणसी करू. उत्तम प्रश्न केलास राजा तू असं कोण विचारत नाही. अरे माणसं त्यांच्या आयुष्यात का कसा दिसतात. अरे बरेच लोक निंदा करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतात स्त्रिया पुरुषांच्या तर पुरुष स्त्रियांच्या निंदेत आपलं आयुष्य घालवतात. तर काही लोक झोपण्यामध्ये तर काही लोक पिण्यामध्ये तर काही लोक खाण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतात. खाया पिया सुख से सोया महाग जमाना कोया हरे भजन को दिया कमल राम भजन को दिया. अरे खाण्यात आयुष्य जातं काहीच. एक जण रात्री जेवायला बसला आणि पहिलाच जास्त बायको उद्या सकाळी नाश्त्याला काय करशील बायको म्हणाले पहिले हे तरी घे रात्री जो आपल्या सकाळी उठतो का नाही उठतो तरी सकाळच्या खाण्याची चिंता खाण्यात आयुष्य जातं काहीच. महाराजांनी तुकाराम महाराजांनी याच्यावरती खेद व्यक्त केला आहे की माणसं त्यांच्या आयुष्याचा काळ कसा असतात. विषयाच्या चरवणी केल्या विषयाची गाळणी आणि हे का घडतं मिळालं पण कळालं नाही. महाराज ज्यांना हे आयुष्य मिळालं ज्यांना हे नरदेह मिळालं नाही त्यांना आपल्या आयुष्याचा सर्व काळ परमार्थाच्या स्मरणात घालून सार्थक लावला. अखंड नामचिंतनात राहिले अखंड भगवत चिंतनात राहिले. अरे तुकोबरांच्या गातात अशा अभंग आहेत. नामस्मरण करता करता शिंक आली जांभळी आली खोकला आला. तर शिंकताना खोकताना जांभळी देताना जेवढा काळ वाया जातो ना तेवढा काळ म्हणजे त्यांना युगाच्या युग गेली सारखं वाटत. ते म्हणतात आपल्या आयुष्याचा काळ वाया गेला. शिंक जांभळी खोकला तितका काळ वाया गेला. अरे श्रीमद भागवतामध्ये सुद्धा गोपीगीतामध्ये असं वर्णन आले की डोळ्याची पापणी लव्यापर्यंत सुद्धा गोपींना भगवंताचा योग समजत नाही. डोळ्याची पापणी खाली पडली पण गोपींना भगवंताचा दिसायचं बंद झालं. गोपी म्हणतात आमच्या आयुष्याचा काळ वाया गेला. अटती यद भगवान कीन काननम त्रुटिले गायत्री त्वाम पश्यताम श्रीमुखं च ते जडबुद्धिक्षताम अरे गोपी म्हणतात त्वाम पश्यताम तुटले गायत्री तुला न पाहता जेवढा काळ वाया जातो ना तेवढा काळ म्हणजे युगाच्या युग गेल्यासारखे वाटतात. म्हणून ज्यांनी हा पापण्या निर्माण केला ना तो ब्रह्मदेव सुद्धा जडबुद्धीचा असला पाहिजे. जडबुद्धीक्षताम पक्ष्मपुदक्षाम. महाराज जो खरा भक्त आहे ना तो एक क्षण सुद्धा नारद भक्ती सूत्राचा सहन करत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये 75 सूत्र आहेत. नारद भक्ती म्हणतात नारद स्तुत दर्पिता खिलता चरिता तद्विस्मरणे परमव्याकुली भक्ती तद्विस्मरणे परमव्याकुलता. त्यांच्या किंचित विस्मरणाने ज्यांचं चित्त व्याकुल बनताना त्यांना खरे आयुष्याचं मूल्य कळलं आणि ज्यांना खरे आयुष्याचं मूल्य कळलं ना त्यांना आपल्या आयुष्याचा सर्व काळ परमार्थाच्या स्मरणात घालून सार्थक लावला. निळोबर आहे त्यांचं वर्णन चिंतन कीर्तनाच्या काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने नरदेहाचं मूल्य ज्यांना कळलं ना त्यांना आपल्या आयुष्याचा सर्व काळ परमार्थाच्या स्मरणात घालून सार्थक लावला. निळोबर आहे त्यांचं वर्णन समजत काळ सार्थक केला त्यांनी. अरे माझ्या छत्रपतींना त्यांच्या मावळ्यांना आपल्या आयुष्याचा काळ सार्थक लावलाय. अरे 16 वर्षी शपथ घेणं आणि 51 वर्षाच्या जीवनामध्ये 365 किल्ल्याचा सम्राट होणं
या जगाच्या पाठीवरती एकच राजा होऊन गेला, छत्रपती शिवाजी महाराज. अरे कोणाचाही काम नाही. कसा होता राजा, कशावर प्रेम केलंय माझ्या राजानं, रयतेच्या मनावर, माणूसच्या धनावर ज्यानं निस्वार्थ प्रेम केलं ना, कसा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. कोणाचाही काम नाही. सैनिकांना सुद्धा सक्त ताकीद केली होती. अरे शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावायचा नाही. शेतकऱ्याची काळजी करणार राजा, अरे शेतकऱ्याला जीवापाठ जपणारा राजा, आता राजा माझा होता. म्हणून आज त्यांच्या आयुष्याचा काळ सार्थक लावला. काळ सार्थक लावला म्हणजे नेमकं काय केलं तर भक्ती केली. भक्ती केली म्हणजे नेमकं काय केलं तर नामस्मरण केलं. अरे नामस्मरण केलं म्हणजे नेमकं काय केलं तर त्यांनी एक केलं. काय केलं, मुखाने सर्व काळ भगवंताचं नाम केलं आणि कानाने त्या भगवंताचे गुण सर्व काळ ऐकले. अंतःकरणामध्ये हृदयामध्ये त्या भगवंताचे चित्त सर्व काळ साठवले. तेच निरोबऱ्या मला कीर्तनाच्या अभंगाच्या पहिल्या चरण सांगतात. नामवती श्रवण कीर्ती, नामवती श्रवण कीर्ती, नामवती श्रवण कीर्ती, वाचनी सदैव नामस्मरण करून अंतःकरणामध्ये हृदयामध्ये त्या भगवंताचं स्मरण करून आपल्या आयुष्याचा काळ सार्थक लावला. याचा परिणाम असा झाला की त्यांच्या आयुष्याची दंभिकता नष्ट झाली. निर्धम्मपणे कीर्तन केलं, भगवंताच्या कीर्तनात राहिले. तेच निरोबऱ्या महाराज कीर्तनाच्या अभंगाच्या कीर्तनाचा समारंभ, भगवंताच्या कीर्तनाने त्यांच्या आयुष्यातील दंभिकता नष्ट झाली. निर्धम्मपणे कीर्तन केलं. कीर्तन केलं म्हणजे नामस्मरण केलं. आणि ते कसं केलं, निर्धम्म म्हणजे दंभ ठेवला नाही. महाराज एवढी एक गोष्ट लक्षात राहू द्या, परमार्थात तीळ मात्र सुद्धा दंभ चालत नाही. तीळ मात्र जरी भुया मेल्यानं मेरुत समान भार देवा. महाराज चांगदेवाला अहंकार झाला होता. दंभ म्हणजे काय, अहंकार. चांगदेवाला अहंकार झाला होता. अरे 14 विद्या 64 कला मुठीत होत्या. बोलाल ते खरी करण्याची ताकद चांगदेवांमध्ये होती. माझ्या माऊलींना भेटायला वजनात हातात होता नाग आणि बसायला होता वाघ. वाघ कळतो वाघ. वाघापुढे आतापर्यंत फक्त तिघांना डेअरिंग केली. एक चांगदेव, 2 शिवाजी महाराज, 3 संभाजी महाराज. चांगदेवाला बसायला होता. शिवाजी महाराजांना वाघिणीचा दूध काढलं आणि संभाजी महाराजांना वाघ फाडला होता. अरे 4था माणूस वाघापुढे गेलाच नाही. गेला तो माघारी आलाच नाही. हातात होता नाग आणि बसायला होता वाघ. पण माझ्या माऊली भिंतीवर बसून आले हे बघून चांगदेवाच्या पोटात पडली आग. 9 वर्षाच्या माझ्या मुक्ताबाईने चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग चांगदेव मुक्ताबाई म्हणते, चांगदेवा काय मागायचं असतं तर मागतो. म्हणतो आई आता मागायचं राहिलाच कुठे बाबू. गुरुपुत्र झालो चांगदेवाचा झालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेवा म्हणे आधी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेवाचं वय 14 वर्ष, मुक्ताबाईचं वय 9 वर्ष. पण 9 वर्षाच्या मुक्ताबाईला शरण जावं लागलं म्हणून महाराज. परमार्थात तीळ मात्र सुद्धा दंभ चालत नाही. तीळ मात्र जरी भुया मेरेनं मेरुत समान भार देवा. आपण मिरवण्यासाठी परमार्थ करायचा नाही.
चार लोकांना मला चांगलं म्हणावं, चार चौकात माझं कोणीतरी नाव घ्यावं, चार चौकात माझ्या कोणीतरी पाया पडावं, पत्रिकेवर माझा फोटो छापावा, हा दंभ ठेवायचा नाही. न करती दंभाच सायस. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पण कीर्तन केलं, पण कसं तुमकोनी आम्हाला दंभ कीर्ती कीर्तन मान आणि दंभ तुमकून आम्ही कीर्तन केलं. कीर्तनाचा समारंभ निर्धंभ सर्वता. आणि आजच्या वाणीने भगवंताचं नामस्मरण करतात, अंतःकरणामध्ये हृदयामध्ये त्या भगवंताचे चित्त साठवतात आणि या साधनेचं आपले आयुष्य खर्च करतात. नवे नवे वर्षाच्या वर्ष, दिवसाच्या दिवस या साधनेला आपलं आयुष्य खर्च व्यर्थ करून टाकतात आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये त्या भगवंताच्या चिंतनात जणू काय भगवंताचे समाधीस्थ होतात, समाधीस्थ बसतात, भगवंताचं स्वरूपच होऊन जातात. तेच निवड महाराज कीर्तनाच्या अभंगाच्या चौथीत सांगतात. ना तरी बालक भोगडा बोले वाकडा विचुका पावले ते चोज करून मावले रेजे जैवी झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माऊलींची चरणी, जगद्गुरु तुकोबारांची चरणी, नि गुरुवर्य जयराम बाबांची चरणी, तुम्हा सर्व श्रोती मंडळांची चरणी, आमचे टाळकरी मृदंगाचार्य संकेत महाराज माऊली महाराज यांच्या चरणी, गायक जयवंत महाराज, पंढरीनाथ महाराज, दत्ता महाराज, माधव महाराज, यश महाराज, व्यासपीठ चालक आमचे नंदूबाबा यांच्याही चरणी, तुम्हा सर्व टाळकऱ्यांच्या चरणी, विनेकरी बाबा यांच्याही चरणी समर्पित करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी ज्यांच्यामुळे मी इथं 2 तास बोलू शकलो ना, ज्यांना मला हा ज्ञानाचा प्रसाद दिला, ज्यांना मला इथे येण्याचं, ज्यांना मला इथे घडवण्याचं योगदान केलं, ते माझे गुरुवर्य विजय बाबा काळभंडे यांच्याही चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो.